मान्य धीरज जाधव सर यांचं या ठिकाणी उपस्थिती आहे। मी या निमित्तानं आदरणीय शेखर सरांना विनंती करतो की आपण ही स्पर्धा पाहिलेली आहे, अतिशय चांगलं नियोजन आपल्या सर्व शिलेदारांनी केलेलं आहे। तुमचं मार्गदर्शन, तुमची प्रेरणा, तुम्ही प्रदान केलेली ऊर्जा ही नक्कीच या ठिकाणी कारणीभूत आहे। आपण ज्या पद्धतीने मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिले, सर्व सोयी सुविधा इथे खेळाडूंना उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे ही स्पर्धा चांगल्या रीतीने होत आहे। मी विनंती करतो आदरणीय शेखर सरांना की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। तालुका क्रिकेट असोसिएशन चिपळूणच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरच्या सलग दुसऱ्या आणि टर्फवर पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेनिमित्त उपस्थित असलेले ज्यांनी भारतीय संघाकडून पण क्रिकेट खेळलेलं आहे आणि महाराष्ट्र संघाचे कर्णधार म्हणून देखील त्यांनी अनेक वेळा महाराष्ट्र संघाला देखील पुढे नेण्याचं काम केलं। ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू धीरजजी जाधव सर, जयंत शेठ खताते, अभिषेक दशरथ, इतर देखील अनेक मान्यवर आहेत। सर्वच मिलिंद शेठ, सर्व मान्यवर, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य, पत्रकार मित्र, सर्व खेळाडू, माझे सर्व तरुण खेळाडू बंधू आणि भगिनी, फार वेळ घेणार नाही, परंतु दशरथने एक चांगलं योगदान दिलं आणि दशरथला साथ देणारे सर्वच त्याचे सहकारी अतिशय म्हणजे पूर्णपणे झोकून देऊन गेले वर्षभर हे आपलं सीझन आपल्या तालुक्याचं वाढावं या उद्देशाने काम करतात आणि आज मला वाटतं त्याला थोडा अंशी का होईना एक चांगल्या पद्धतीने आपल्याला यश मिळाले। चिपळूणमध्ये एकेकाळी बापू गेडेकर असतील, रमेश कदम असतील, यांच्या माध्यमातून सीझन क्रिकेट खेळलं जायचं। एक काळ होता की अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे इथे खेळाडू खेळून गेलेले, त्यामध्ये केदार जाधव असेल, चंद्रकांत पंडित असेल, त्याचबरोबर रॉबिन वारिस असेल, जोगळेकर असतील, त्यात अनेक जण खेळून या मैदानावर खेळून गेले। मधल्या काळात थोडा खंड पडला होता, परंतु आता दशरथ आणि चिपळूण तालुका असोसिएशनने खूप मोठं पाऊल उचललं। मी आता आपल्याला एवढंच सांगेन की इथून पुढच्या वेळी ज्यावेळी या सीझनच्या मॅच होतील त्यावेळी हे ग्राउंड अतिशय चांगलं, अजून चांगलं हिरवगार, म्हणजे आउटफील्ड उत्तम दर्जाची आणि बसण्यापासून ते पॅव्हेलियन मध्ये असलेल्या सर्व ड्रेसिंग रूम पर्यंतच्या सोयी सुविधा इथे कशा पद्धतीने निर्माण केल्या जातील याचा विचार करून आम्ही तो पुढच्या वर्षीपर्यंत निश्चितपणे करू। आपल्या गावामध्ये देखील खूप टॅलेंट आहे, पण त्यांना मार्गदर्शन आणि पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि मला वाटतं त्यासाठीच या स्पर्धेचं आपण नियोजन केलेलं होतं। मी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनला मनापासून धन्यवाद देतो की आपण एक चांगला पुढाकार या निमित्ताने घेतला। काल देखील सुनील तटकरी साहेब आले होते आणि त्यांनाही आपण ते पेट्रोलियम कंपन्यांमध्ये अध्यक्ष आहेत, त्यांनाही आपण रिक्वेस्ट केलेली आहे की CSRच्या माध्यमातून जर आम्हाला चांगला निधी उपलब्ध झाला तर अजून चांगल्या सोयी सुविधा आपल्याला या ग्राउंडला देता येतील आणि गतवैभव आपलं जे आहे ते पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करू। आज जवळजवळ 6 दिवस उत्तम पद्धतीने सामने झाले। टर्न बाबतचे अनुभव आपण खेळात ते जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकाल, पण माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अनुभवाप्रमाणे इतकं खेळून देखील विकेट उखळली नाही। हे क्युरेटर आमच्या सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्यामध्ये सचिन कोहली साहेब असतील आणि त्यांची सगळी टीम असेल, यांनी प्रचंड मेहनत घेतलेली। नाहीतर आम्ही बऱ्याच वेळा कॉलेज विद्यापीठ खेळत असताना बऱ्यापैकी आखाड्यासारखं म्हणजे धूळ इतकी उडायची, तर त्या मानाने आपलं पिच खूप चांगलं आपण बनवलं। सचिन कोहलीचा उपयोग आम्ही सगळेजण इथून पुढच्या काळात जास्त करू, तुम्हाला मोकळं नक्की सोडणार नाही एवढंच आजच्या वेळी सांगतो आणि ज्यांनी दशरथला सहकार्य केले त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। सर्व खेळाडूंचा मनापासून आभार व्यक्त करीन की नव्या विकेटवर देखील येऊन इथं खेळण्याचं धाडस तुम्ही दाखवलं आणि एक चांगली ऊर्जा आणि शक्ती देण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं। कारण तुमच्यासारखे नामवंत खेळाडू आले नसते तर मग स्पर्धा एवढी मोठी झाली नसती। शेवटी खेळात हार जीत असतेच, त्यामुळे ते काय तो एक खेळाचा भाग आहे। फक्त माझी खेळाडूंना एवढीच विनंती असेल की आज केलेला चुका उद्या होता कामा नये।
ह्याची दक्षता घेतली पाहिजे. आणि सगळेच खेळाडू चांगले असतात, पण जो फिटनेस मध्ये चांगला राहतो, जो डिसिप्लिन ठेवतो, तोच पुढे जाऊ शकतो. याची उदाहरणं अनेक आहेत, इथं देण्यात काय अर्थ नाही, परंतु हेही लक्षात घेतलं पाहिजे. नुसतं खेळायला चांगलं आलो म्हणजे आपण घडू असं होणार नाही, तर तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत, चिकाटी, जिद्द आणि फिटनेस देखील ठेवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींचा त्याग देखील करावा लागेल. आणि मला वाटतं नवी पिढी निश्चितपणे इथं काणेकर सर असतील, व्यवहारे असेल, आमचा पवार असेल, ही मुलांनी देखील गेले कितीतरी वर्ष काही सोयी सुविधा नसताना नेटमध्ये प्रॅक्टिस देऊन मुलं तयार करण्याचं काम त्यांच्याही माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे त्याही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. आणि लवकर आपण प्रॅक्टिस विकेट पण चांगल्या कशा बनवता येतील या दृष्टीने आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. पुन्हा सर्व जिंकलेल्या टीमला तर शुभेच्छा आणि हरलेल्या टीमला पण तेवढ्याच शुभेच्छा, कारण शेवटी हार जीत हा एक खेळाचा भाग आहे. त्यामुळे त्याच्यावर फार विचार न करता आपण जास्त लक्ष खेळावर केंद्रित करावं. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवत असताना धीरज जाधव सरांचं खूप खूप अभिनंदन करेन की आपण गेले 2 दिवस इथं आलात, इथं थांबलात आणि सगळ्यांना बारकाईने आपण लक्षपूर्वक प्रत्येकाला मार्गदर्शन केलं. तुम्ही MCA मध्ये काम करता, आम्ही देखील हे सगळे त्या निगडीतचे घटक आहोत. त्यामुळे तुमचंही लक्ष या ग्रामीण भागातल्या क्रिकेटकडे जेवढं जास्त राहील तेवढा फायदा निश्चितपणे होईल. रोहित पवार आज अध्यक्ष आहेत, किरण सामंत महाराष्ट्र उपाध्यक्ष आहेत, यांचाही उपयोग आम्हाला होईल. त्यांच्यापर्यंत तुम्ही सांगाल की एक चांगल्या स्पर्धेला तुम्ही उपस्थित राहिलात. तुम्हालाही आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि तुम्ही अधूनमधून येत राहिलात तर अजून आम्हाला प्रेरणा आणि स्फूर्ती देखील त्या माध्यमातून मिळेल. सगळ्यांनाच स्कोरर पासून पंचांपर्यंत, टीव्ही समालोचन, थर्ड अंपायर पर्यंत ते इथं उपस्थित असलेले छोटे खेळाडू, सर्व मोठे सहकारी यांनी केलेल्या मेहनतीमुळेच आज ही स्पर्धा एवढी चांगली होते. त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. विशेष कापडे यांच्या शुभास्ते हृदय यांना देखील बक्षीस प्रदान केले जात आहे. यानंतर एक झेल त्यांनी अतिशय चांगला झेल जिंकला होता, ते कुशाग्र गुप्ता याला देखील 500 रुपयाचं बक्षीस दिलं जात आहे. आणि हे बक्षीस प्रफुल्ल भुवट यांच्या शुभास्ते त्यांना हे बक्षीस प्रदान केले जाईल. कुशाग्र आणि यानंतर आपण ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक आहात, ज्यांनी गेली 2 दिवस आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहून आहेत. भारतीय क्रिकेट संघामध्ये ज्यांनी अतिशय चांगला खेळ दाखवला, महाराष्ट्राच्या संघामध्ये खेळ दाखवला, 20 शतक ज्यांच्या नावावरती आहेत आणि अनेक दिग्गज खेळाडूंबरोबर त्यांनी आपलं क्रिकेट खेळलेलं आहे. त्यामध्ये धोनी आहेत, ज्याच्यामध्ये सगळेच मोठमोठे दिग्गज खेळाडू ज्यांना आपण टीव्हीवरती पाहतो, अशा अनेक खेळाडूंच्या सहवासात त्यांनी आपला खेळ त्या ठिकाणी भरवला आणि अभिमानाचा क्षण तुम्हाला सर्व भारतीयांना दिला. ते सन्माननीय भारतीय क्रिकेटपटू, आमचे सर्वांचे सेलिब्रिटी आदरणीय धीरज जाधव सर यांचं या ठिकाणी आपण मनोगत ऐकूया. सन्माननीय धीरज जाधव सर. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्री निकम सर, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे दशरथ दाभोळकरजी, सर्व पदाधिकारी, उपस्थित मान्यवर, क्रिकेट प्रेमी आणि माझ्या बालमित्रांनो, खरं तर हा माझा कोकण भूमीतला हा दुसरा ऑफ द फील्ड मोठा कार्यक्रम आहे. ऑफ द फील्ड म्हणण्याचं कारण हे की कोकणातला हा माझा क्रिकेटसाठीचा चीफ गेस्ट म्हणून हा माझा पहिला कार्यक्रम आहे. त्याच्या आधीचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात मला मिळाला होता, जेव्हा रत्नागिरीला महाराष्ट्र आणि राजस्थानची मॅच झाली होती आणि त्या सामन्यामध्ये मी 180 धावा करून मॅन ऑफ द मॅचचा मला किताब मिळाला होता. कोकण हे कायम माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असा भाग राहिलेला आहे.
कारण जेव्हा मी क्रिकेट सुरू केलं, माझी क्रिकेटची सुरुवात ही मुंबईतून झाली आणि माझे कायम आयडॉल राहिले सचिन तेंडुलकर. ऑफकोर्स मी लेफ्ट हँडर असल्यामुळे सौरव गांगुली हा माझा खूप मोठा आयडॉल होता. परंतु क्रिकेट खेळताना 17-18 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खेळताना मी खूप अनुभव घेतले की शहरी भागातूनच नव्हे तर ग्रामीण भागातून पण खूप मुलं आपल्या भारत देशातून इंडियासाठी खेळू शकतात. ते टॅलेंट आहे. आम्ही जेव्हा खेळायचो, महाराष्ट्राला खेळायचो, आम्ही रत्नागिरीला खेळलो, कोल्हापूरला खेळलो, नाशिकला खेळलोय. पुणे मुंबईपेक्षा कदाचित तिथे जास्ती फॅसिलिटीज नव्हत्या. परंतु जो उत्साह, जी प्रेरणा आम्हाला मिळायची सर्वांच्या कौतुकातून, त्यातून आम्ही उभे राहिलो. सांगण्याचं महत्त्व एवढंच आहे की आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशननी ज्या पद्धतीने हे सामने आयोजित केले, यामध्ये नक्कीच काही पुण्याचे संघ आले, काही मुंबईचे संघ आले आणि मला बोलायला हे आनंदच होईल की नेहमीप्रमाणे मुंबई संघाने ते वर्चस्व राखलं. मी त्यांचंही पहिलं मनापासून अभिनंदन करतो. दोन्ही संघ मुंबईचेच आहेत. आज आपण बघतो की ह्या कोकणातून खूप चांगले प्लेयर्स फक्त मुंबई महाराष्ट्रासाठीच नव्हे तर भारतासाठी खेळलेले आणि त्यातलं एक मोठं नाव आहे सचिन तेंडुलकर. मी तुम्हा सर्वांना एवढंच सांगेल की मी गेले 2 दिवस मी बघतो इथे की तुम्ही प्रॅक्टिस करताय, कशी प्रॅक्टिस करताय, आपण काय बॅटिंग करतोय, आपण कशी बॉलिंग करतोय, आपण कशी फील्डिंग करतोय. ह्या गोष्टी आपल्या कोचेसकडून चांगलं शिकणं, त्याचं नॉलेज घेणं हे फार गरजेचं आहे. आज ही मुलं गेले 7-8 दिवस तुम्ही इथं T20 बघत असाल. T20मध्ये काय फिटनेस असतो, कसं खेळायला पाहिजे, कसे शॉट्स असतात, काय बॉलिंग टाकायला पाहिजे, त्यांच्यामध्ये बघितलं तुम्ही खूप व्हेरिएशन्स करतात. ह्या गोष्टी आपल्याला बघायच्यात, शिकायच्यात एका लेवलला आपण जेव्हा तयार होऊ तेव्हा. परंतु मी आजही ते सांगतो की क्रिकेट संपल्यानंतर मी कोचिंग BCCIने मला नॉर्थ ईस्टला पाठवलं. नॉर्थ ईस्टला मी सर तुम्हाला सांगू इच्छितो की आपण नॉर्थ ईस्टमध्ये अजूनही ग्राउंड्स हे आपलं म्हणजे त्यांच्यासाठी जर असं ग्राउंड असेल तर ते वानखेडे सारखंच ग्राउंड ते ट्रीट करतील. अजूनही तिथे असे ग्राउंड्स नाही आहेत सर. सगळा डोंगराळ भाग आहे आणि तिथे क्रिकेट म्हणजे त्यांना अजूनही म्हणजे मी पहिल्या वर्षी जेव्हा गेलो तिथे फ्रंट फूट डिफेन्स, बॅकफूट डिफेन्स कसा असायला पाहिजे हे पण नॉलेज नव्हतं. कारण तिथे फुटबॉल हा जास्ती गेम खेळला जायचा. मेघालयासाठी मी 5 ते 7 वर्ष काम केलं. परंतु तिथे एकच प्लस पॉईंट होता, तो म्हणजे त्यांचा फिटनेस. मुंबईची आमची मॅच होती, ते वानखेडेवर आले. वानखेडेवर फक्त जवळजवळ अर्धा ते पाऊण तास ते फक्त बाहेरून बघत राहिले, ड्रेसिंग रूम बघत राहिले की हे पण असंही फॅसिलिटीज आपल्या भारत देशात आहे, ह्या मुलांना माहीत नव्हतं. आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा साधीची शेड असायची. दिवसभर पाऊस थांबला की थोडंसं प्रॅक्टिस सुरू व्हायची, त्यातूनच सिलेक्शन व्हायचं आणि ती मुलं खेळायची. आज आपल्याकडे चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एवढ्या चांगल्या फॅसिलिटीज आहेत. आज मला दसरथजी यांनी पण सांगितलं की गेल्या 2 वर्षात जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 25 ते 30 खेळाडू होते आणि आज जवळजवळ 150 खेळाडू झाली. खरं तर मी त्यांचं मनापासून कौतुक करतो की हे त्यांचे एफर्ट्स आहेत. आणि हे एफर्ट्स जेव्हा मी नॉर्थ ईस्टचा संघ बघतो किंवा मी ग्रामीण भागातले काही मुलं बघतो तेव्हा अकॅडमी, जसं मी खेळ थांबवल्यानंतर मी बारामतीला माझी अकॅडमी चालू करण्याचं महत्त्व तेच होतं की पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नईमध्ये भरपूर क्लब्स आहेत, चांगल्या फॅसिलिटीज आहेत. परंतु ग्रामीण भागात आपण जे म्हणतो की खरं टॅलेंट, रॉ मटेरियल जे म्हणतो ते आपल्याला इथूनही अजूनही मिळते. आज आपण इंडियन टीमचे बॉलर्स बघतो, मोहम्मद शामी आहे, सिराज आहे, हे पण कुठून आले? हे रॉ जे ग्रामीण भागातून आलेले. म्हणून तुमच्यात जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल नक्कीच आपण ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून, MCA म्हणजे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण त्या मुलांना एक्सपोजर द्यायचा नक्कीच प्रयत्न करू. परंतु मी सर्वांना एवढंच विनंती करेन की जेव्हा तुम्ही खेळता, जेव्हा प्रॅक्टिस करता, ही प्रॅक्टिस आपली बरोबर आहे का, आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट करायचं हे त्यावेळी कोचेसला विचारत जा. आपण ही मुलं जी खेळतात ही मुलं एस्टॅब्लिश झालेली आहेत, त्यांची एका त्या लेवलला पोहोचलेले आहेत. त्यामुळे खास करून मी तुम्हाला लहान मुलांना सांगेन की क्रिकेट बघा, काय काय चांगलं आहे, बेसिक्स आहेत ते बघा. परंतु आत्ता आपल्याला बेसिक्स चांगले करायचे. बेसिक चांगले झाले आपण खूप काही चांगल्या गोष्टी करू शकणार आहोत. IPL बघतो, T20 बघतो, त्याचा आनंद घ्या. पण आत्ता तुमच्या वयोगटातल्या मुलांना ते इम्प्लिमेंट करण्याची आता गरज नाही. तुम्हाला खरं क्रिकेट बघायचं,
थोडंसं जुनं क्रिकेट बघा जे टीव्हीवर आहे, सुनील गावस्कर सर बॅटिंग करायचे, कपिल देव सर बॉलिंग करायचे. आजही त्यांच्या क्रिकेटला तेवढंच महत्त्व आहे. विराट कोहलीची बॅटिंग बघा, कुठे ना कुठे लेफ्ट हँडेडमध्ये. अजून मी सौरव गांगुलीची बॅटिंग मी कायम सांगतो, कारण तिथे जे टेक्निक आहे हे टेक्निक तुम्हाला सगळ्या फॉर्मॅटमध्ये युजफुल होणार आहे. टेस्ट मॅच असो, वन डे असो, नाही T20 फॉर्मॅट असो. जर आपलं टेक्निक आणि बेसिक चांगले असेल तर आपण कुठल्याही फॉर्मॅटमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. आणि हे सगळं काम करण्याचं महत्त्व त्या भागातील कोचेसला जातं. त्यामुळे आज आपण बघतोय की ग्रामीण भागात पण खूप काही इम्प्रूव्हमेंट झालेले आहेत. आणि होपफुली आता नेक्स्ट सीझनला अजून काही चांगले संघ येतील आणि ही टुर्नामेंट खूप मोठ्या लेवलचे होईल. आणि मी नक्कीच सर्वांना हे पण आश्वासन देतो की आज निकम सर त्यांचे एफर्ट्स लागत आहेत. दशरथ जे आहेत, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन सर्व पदाधिकारी आहेत, ज्यामुळे आज ही टुर्नामेंट यशस्वी झालेली आहे. आणि ह्याच्यातून आपल्याला भविष्यात महाराष्ट्रासाठी चांगले खेळाडू इन्व्हिटेशन टुर्नामेंटला आणि ज्युनियर लेवलला आणण्यासाठी माझ्याकडून जे काही प्रयत्न होतील ते मी नक्कीच तुमच्यासाठी मी तिथं उभा राहीन. बारामतीतले आपले 2 प्लेयर आज IPL ऑप्शनपर्यंत गेले. MPL मध्ये आपले 3 ते 4 खेळाडू खेळतात. तुमच्यासारखीच मुलं आहेत, त्यांना काही बॅकग्राऊंड नाही, असंच ग्राउंड आहे. फक्त ते येतात, प्रॅक्टिस करतात, जिथे इन्व्हिटेशन मॅचेस आहेत तिथे जाऊन परफॉर्मन्स करतात. त्यामुळे आपलं टार्गेट ठेवायचं, आपल्याला महाराष्ट्र खेळायचं आहे, मुंबईला खेळायचं आहे. परंतु इथं जेव्हा मी बघतो मुलं प्रॅक्टिस करतात, चांगलं वाटतं की तुम्ही चांगली एक तुमची डेडिकेशन आहे. जसा अभ्यास करत असाल तसंच ही पण आपली प्रॅक्टिस आहे. इथं तुम्ही प्रॅक्टिस चांगली केली, तुमचा परफॉर्मन्स होणार आहे. ही जी मुलं खेळत ह्यातले काही रणजी ट्रॉफी प्लेयर्स आहेत. आज विनिंग टीमचा कोच आहे, तो स्वतः रणजी ट्रॉफी प्लेयर आहे, त्याच्यावर मी खेळलो आहे रोहित बरोबर. काय असेल तुम्ही त्यांच्याशी गायडन्स घेऊ शकता. काही सिनियर प्लेयर्स आहेत त्यांच्याशी बोलू शकता. असे ओकेजन फार कमी येतात आणि हे ओकेजन आणण्याचं काम चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशननी केले, निकम सरांनी केले. त्यामुळे ह्याच्या पुढे पण चांगले चांगले प्लेयर्स येतील आणि त्याचा फायदा आपल्या मुलांना होईल. यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि एक गोष्ट ही नक्कीच आहे की आमचे मित्र आहेत, ज्यामध्ये माझ्या क्रिकेटची सुरुवात जशी झाली मुंबईतून, कदाचित त्यांचाही तेवढाच वाटा आहे की ज्यांनी त्यावेळी मला तो एक आधार दिला. कारण मी पुण्याला राहायचो, मुंबईत माझं घर नाही, पण मी मुंबईत जायचो, मी त्यांच्याकडे राहायचो. तिथून सकाळी उठून मी MIGला जायचो प्रॅक्टिसला, मग तिथे एअर इंडियासाठी खेळायचो. पण नक्कीच त्यांचं योगदान हे कायम पडद्यामागेच राहिलेले आणि अजूनही ते पडद्यामागेच राहतात. परंतु त्यांचं श्रेय मुंबई क्रिकेटसाठी तर आहेच, परंतु आज चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पण त्यांनी खूप काही गोष्टी केल्यात. त्यांचं मी अभिनंदन करू शकतो. सचिन कोळी यांचं, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांनी खूप प्लेयर घडवलेले आहेत. आज ते विकेट बनवले. माझ्या माहितीने तर मॅटिन विकेट होतं आधी, परंतु आता टर्फ विकेट झालेले आहेत आणि ह्या टर्फ विकेट बनवण्यामागे पण त्यांचं खूप योगदान आहे. तर असे सर्वजण आहेत जे आज क्रिकेटसाठी ते काम करत आहेत. मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व पदाधिकारी आहेत. मी एकच विनंती करतो की क्रिकेटर हा ऑन द फील्ड चांगला परफॉर्मन्स करत असतो, पण तुमच्या सर्वांच्या सपोर्टनी त्याला पुढे न्यायचं काम हे सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांनी करावं. कारण कॉम्पिटिशन खूप आहे, भरपूर तिथे सिलेक्शन प्रोसेसमध्ये खूप काही तिथे कॉम्पिटिशन होत असते. त्यामुळे आपल्या मुलाला कसं पुढे आणता येईल हे नक्कीच निकम सर प्रयत्न करतीलच. परंतु जेवढे सगळे इथे पदाधिकारी आहेत, पत्रकार मंडळी आहेत, त्यांचंही काम आहे की आपल्या मुलांना ते एक्सपोजर देणं. आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथं बोलवलं, हा माझा खूप मोठा भाग्य मी समजतो. कारण जसं मी पहिल्यांदा बोललो की हा दुसरा मोठा कार्यक्रम आहे आणि मला नक्कीच आवडते की ग्रामीण भागातल्या मुलांसाठी काम करायला. त्यामुळे माझी काही मदत लागली, समर कॅम्प असेल, कोचिंग कॅम्प्स असतील, तर नक्कीच मी येऊन आपल्या तालुक्यातील मुलांसाठी मी ते प्रयत्न करीन आणि आपल्या मुलांना मी शुभेच्छा देतो. चांगलं क्रिकेट खेळा, आपल्या तालुक्याचंच नव्हे तर राज्याचं देशाचंही नाव मोठं करा. आज सर्वजण एफर्ट्स घेत आहेत. मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि मला बोलवल्याबद्दल मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. क्या बात आहे. आदरणीय आपल्या दोन्ही सन्मान्य पंचांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कृपया यानंतर आपण पुढील बक्षीस वितरणाकडे जात आहोत. फक्त आपण कॅश प्राइज आपण घेऊया, त्याच्यानंतर आपण धीरज जाधव यांच्या ठिकाणी संबोधन ऐकणार आहोत. या ठिकाणी ज्यांनी कॅश प्राइज प्राप्त केली आहे ते जय चौगले यांना 500 रुपयाचं बक्षीस सिक्सर मारल्यामुळं दशरथ दाभोळकर यांच्या वतीनं ते देण्यात आलं होतं. मी योगेश पवार
योगेश पवार आपल्या शुभ हस्ते आपण जय चौगुले यांच्या या ठिकाणी सन्मान करायचा, त्यांना हे बक्षीस त्यांना प्रदान करायचं आहे. टाळ्या वाजत राहू द्या. अतिशय प्रतिभेनं या ठिकाणी आपला खेळ दाखवला आहे आणि आपली गुणवत्ता सिद्ध केलेल्या सर्वच खेळाडू आहेत. या खेळाडूंच्या या ठिकाणी सन्मान होत आहे. जय चौगुले यानंतर वसीम खान याने देखील एक षटकार ठोकला होता. मालवण कट्टा टीमचे वसीम खान यांचा सन्मान डॉक्टर मंगेश वाजी यांच्या शुभ हस्ते त्यांना हे बक्षीस दिलेलं आहे. मंगेश वाजी आपल्या शुभ हस्ते आपण वसीम खान यांना 500 रुपयाचं हे बक्षीस त्यांना प्रदान करायचं आहे. टाळ्या वाजवा वसीम खान. त्यानंतर अजित यादव मालवण कट्टा टीमचे ज्यांनी देखील चांगला षटकार ठोकला होता, त्यांना देखील या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस दिलं जात आहे. आणि अजित यादव यांना देखील यानंतर पुढील खेळाडू आहे अक्षय दुबे मालवण कट्टा यांनी 1500 रुपये 1500 रुपये यांचा सन्मान 15 यादव अक्षय दुबे 3 षटकार त्यांनी देखील 2 षटकार घेतले होते. प्रतीक स्पोर्टचे समीर यांना देखील या ठिकाणी बक्षीस दिले जाते. आरजी कुलकर्णी सर आपण आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस त्यांना प्रदान करायचं आहे. त्यांनी 2 षटकार खेचले आणि 1000 रुपयाचे बक्षीस प्राप्त केलं. ते प्रतीक स्पोर्टचे खेळाडू समीर. टाळ्या जोरदार वाजू द्या त्या सर्व खेळाडूंसाठी. आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि त्यांची जी वाणी होती त्या पद्धतीने त्यांनी अत्यंत प्रभावीपणे आपल्या समोर आपले विचार मांडले. ते विचार आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणादायी आहेत आणि म्हणून हे क्षण आपल्यासाठी नक्कीच यादगार आहे. ती मी निमंत्रित करतोय बाळू ढवळे सर आणि पंकज आणि प्रफुल्ल भुवड. आपण कृपया आपण या आपल्या अंतिम सामन्याचा जो सामनावीर ठरलेला खेळाडू आहे त्याला आपण सन्मान करूया. आणि तो खेळाडू आहे आलम अजित यादव यांचा या ठिकाणी सन्मान होता. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अजित यादव. यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाचं जे बक्षीस आहे या स्पर्धेमध्ये त्यांनी चतुर्थ क्रमांक पटकावलेला आहे तो संघ आहे आणि त्या संघाला आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया. आणि हा सन्मान देशपांडे दिशाताई दाभोळकर पुन्हा भोजने आपण सर्वच या इथे नारी शक्ती उपस्थित आहेत त्यांना विनंती की आपण पुढे या आणि 4थ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते त्यांना प्रदान करा. आणि तो राज्यस्तरीय लेदरवर क्रिकेट स्पर्धा चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला जो खेळाडू आहे जो संघ आहे तो आहे मुंडे स्पोर्ट्स मुंबई. कंग्रेचुलेशन मुंडे स्पोर्ट, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन आप कर रहा है 4थे पायदान पर. मानकरी ठरलेला संघ जो आहे ज्याने अतिशय चांगल्या पद्धतीने या मैदानामध्ये खेळ दाखवला आणि स्पर्धेचा जो सन्मान आहे तो पटकावलेला आहे. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ ज्यामध्ये 1009 धावांचा विक्रम करणारा प्रणव धनावडे या संघामध्ये होता आणि खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्याने देखील दाखवला. तो संघ आहे पुणे पोलीस. यांना देखील या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे. डॉक्टर वाजे आरजी कुलकर्णी थोरासर डॉक्टर योगेशजी पवार आणि डॉक्टर वाजे कृपया आपण आपल्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ पुणे पोलीस यांना या ठिकाणी सन्मानित करतात. टाळ्या वाजत राहू द्या. पुणे पोलीस तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ पुणे पोलीस यांना सन्मानित करण्यात येत आहे. वैयक्तिक बक्षिसाकडे जातात. वैयक्तिक ज्यांनी या ठिकाणी आपला सन्मान पटकावलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याने अतिशय चांगल्या पद्धतीने आपली कामगिरी केली आहे तो खेळाडू आहे रजा मिर्झा. अभिषेक खासाळ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला सन्मानित करावं. रजा मिर्झा मालवण कट्टा या संघाचा खेळाडू. कालच्या दिवसामध्ये त्याने अतिशय प्रभावी अशी गोलंदाजी केली.
2 षटकामध्ये 4 धावा दिल्या आणि 7 विकेट्स त्यानं प्राप्त केल्या होत्या आणि आज देखील त्याने विकेट प्राप्त केली आणि एक जबरदस्त झेल देखील त्याने टिपला. तो प्रतिभावंत खेळाडू आहे. नाव आहे कुशाग्र गुप्ता. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कुशाग्र खेळ त्यांनी दाखवला असा कुशाग्र गुप्ता. कुशाग्र के लिए जोरदार तालियां हो जाइए. कमाल कुशाग्र, प्लीज आइए, प्लीज आइए. कुशाग्र के लिए पहले जोरदार तालियां बजाइए क्योंकि इन्होंने एक रिकॉर्ड बनाया है. हाइपर तो पूरा किया, हैट्रिक पूरी की, लगातार 4 विकेट प्राप्त किए हैं और उसके साथ 7 विकेट जो रिकॉर्ड है टूर्नामेंट का. तो कुशाग्र के लिए जोरदार तालियां. कुशाग्र कैसा लग रहा है? ये ट्रॉफी है, एक अवार्ड भी मिला है, बहुत तरह का मेहनत और आपका यादगार प्रदर्शन. बहुत अच्छा लग रहा है. ये मेरे लिए बहुत खास मेमोरी रहेगी. 7 विकेट ये मैंने लाइफ में पहली बार लिया और विकेट मेरे लिए बहुत हेल्पफुल था. और जैसे जैसे मुझे विकेट्स मिल रहे थे तो मैं बहुत एग्रेसिवली बॉलिंग कर रहा था और ऐसा ही था कि बाकी के रेस्ट ऑफ द विकेट्स मैं ही लूँ. तो वो 7 के 7 मैंने ही लिए और बहुत अच्छा प्रदर्शन. और यहाँ ग्राउंड पे अच्छी फैसिलिटीज़ है, अच्छा ऑर्गेनाइजेशन है. यहाँ मैं नेक्स्ट ईयर भी ट्राई करूँगा आने का. और थैंक यू सो मच. आज ज्यादा गेंदबाजी करना चाह रहे थे लेकिन स्पिन गेंदबाजी दोनों तरफ से बहुत ही प्रभावी साबित हुई, तो आपको ज्यादा मौका नहीं मिला. जब इतने विकेट मिलते तो लगता है कि आज भी जाके और अच्छा प्रदर्शन करें. नहीं, ये टीम गेम है. इंडिविजुअली अगर आप परफॉर्म करने जाओगे तो फिर टीम का भी सोचना पड़ता है. और अगर टीम्स मेरे बगैर अच्छा परफॉर्म कर रही थी तो मैं बहुत ईज में था कि नहीं, मेरा रोल बहुत स्ट्रिक्ट हो जाएगा और बहुत लिमिटेड रहेगा कि मुझे बस 1 या 2 या 3 ही विकेट लेना रहेगा. तो वो मेरे लिए बहुत हेल्पफुल रहा और मेरे ऊपर ज़्यादा प्रेशर नहीं आया बिकॉज लास्ट मैच का परफॉर्मेंस मैं नेक्स्ट मैच में कैरी फॉरवर्ड करूँगा तो मुझ पर प्रेशर आएगा ही डेफिनेटली. और एवरी डे इज़ अ न्यू गेम, एवरी टूर्नामेंट इज़ अ न्यू गेम. सो मैंने वो प्रेशर रिलीज़ किया बिकॉज मेरी टीम ने बहुत अच्छा परफॉर्मेंस किया और बहुत अच्छी बॉलिंग हुई. सबसे बड़ी बात है सचिन कोहली साहब हमारे साथ है. जो आपने विकेट, सब लोगों ने जो विकेट बनाई है ये बहुत खुश है. जिस तरह से विकेट बनाई है मैं दोबारा यहाँ आना चाहूंगा. एक कमिटमेंट आपकी है. तो कुछ कुशाग्र गुप्ता, थैंक यू सो मच. और ये अवार्ड आपको मिला, कंग्रेचुलेशन, वेल डन, वेल बॉल. आहे उत्कृष्ट फलंदाज आणि ज्याने जिंकलं आपल्या सर्वांचं हृदय तो खेळाडू आहे हृदय खांडके. त्याने 116 रन या ठिकाणी केलेले आहेत, 116 धावा. पहिल्यांदा मी त्याला विचारतो मराठी बोलर की हिंदी बोलर. हृदय सर्वांचे हृदय जिंकलेत. यापूर्वी जे अर्धशतक आलं होतं ते अतिशय महत्वाचं होतं कारण 4-5 विकेट गेल्या होत्या, प्रेशर होतं आणि त्यावेळी ते अर्धशतक आलं होतं. आज हा पुरस्कार तुला मिळतोय त्याबद्दल तू बोलणार, पण ते अर्धशतक जे आलं होतं त्याबद्दल काय सांगशील? सेम इंटेंट होता. आज पण तेच करायचा प्रयत्न केलेला मी, पण थोडीशी घाई झाली माझ्या हिशोबाने आणि त्यामुळे आम्हाला सेकंड प्लेसवर सेटल करायला लागतंय. 50 केलेले तेव्हा एम होता की जेवढी लांब घेऊन जाणार मॅच तेवढी लांब घेऊन जायची आणि जे लूज बॉल मिळाले त्याला डॉमिनेट करायचे. तर आज थोडं जजमेंटमध्ये चुकी झाली त्यामुळे कदाचित आज आम्ही सेकंड रनर्स अपवर आलोय, नाहीतर मग माझ्या हिशोबाने आम्ही जिंकलो असतो. भागीदारी मोठी झाली नाही, भागीदारी स्टार्ट झालं आणि मग विकेट झालं, त्याच्यामुळे तुम्ही बॅकवर्डवरती गेलात. बरोबर आहे, तेच झालं. आम्ही थोडी सगळ्यांनीच मी बोलतो आघाई केली कारण की पॉवर प्लेमुळे पण आमचे 3 विकेट पडले आणि जेव्हा चांगली पार्टनरशिप झालेली माझ्या आणि भाविकमध्ये कदाचित आम्ही थोडं अजून कॅरी ऑन केलं असतं तर बेटर झालं असतं आणि कदाचित आम्ही जिंकलो असतो. आज विकेटवरती थांबल्यानंतर धावा होतात हे तू यापूर्वी अनुभवलंस. विकेट खूप चांगली होती असं मला वाटतंय. हो, विकेट इव्हन होती दोन्ही साईडसाठी, बॅट्समनसाठी पण चांगली होती, बॉलिंगसाठी. आणि या ग्राउंडचं स्पेशालिटी आहे जरी विकेट थोडीशी डायसी असली तरी आउटफील्ड एवढी फास्ट आहे आणि बॉल ट्रॅव्हल फटाफट होतो म्हणून इक्वल असतं. बॅट्समनसाठी पण तेवढीच संधी असते रन करायला आणि बॉलरला पण तेवढीच विकेट असते. आमचं सगळ्यांचं हृदय जिंकलं. एकदा चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे आपले सेक्रेटरी बोलत टाळ्यांचा गजर करा हृदयसाठी. हृदय पुन्हा एकदा चिपळूणमध्ये यायचंय, पवन तलावरती आवर्जून यायचंय. वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द सिरीज आपण सर्वांनी स्पर्धा पाहिलेली आहे. कोण नाव घेऊ शकता का? मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. नावं बरीच येत आहेत, आपण लगेचच त्याचं नाव पुकारणार आहोत आणि तो खेळाडू आहे ज्यानं 6.25च्या सरासरीनं 11 विकेट्स या ठिकाणी घेतल्या आणि अतिशय चांगली कामगिरी केली. तो प्रदीप स्पोर्ट्सचा सत्यम
चौधरी झालं केली आपल्या संघाची इच्छा पुरी। अभी पिछले 2-3 साल से सत्यम चौधरी का जन्म झाला। रोख रुपये 10,000 आणि एक आकर्षक चषक देऊन त्याला सन्मान करण्यात आलेला प्रशांतजी। अतिशय जबरदस्त अशी कामगिरी या संपूर्ण मालिकेमध्ये त्याने केलेली आहे सत्यम चौधरी, जिन्होंने की 11 शिकार, उनकी मेहनत नहीं जाएंगे बेकार। सत्यम चौधरी जो करे सबकी मनोकामना पूरी। सत्यम चौधरी के लिए जोरदार तालियां। 11 विकेट के चक्कर में गेंदबाज है और 123 के लिए बहुत ही अच्छा प्रदर्शन कर रहे हैं मुंबई क्रिकेट एसोसिएशन के लिए। तो इंटरेस्टिंग मैचेस थे, लगातार विकेट लेते रहे आप और लगातार दोनों टेनिस क्रिकेट और लेदर क्रिकेट बहुत अच्छा खेल रहे हैं। पिछले 3 साल से इनका बोलबाला है। और पवन तलब का ग्राउंड आपके लिए कैसा लगा? पहले तो बहुत अच्छा लगा ये टूर्नामेंट खेल के, फर्स्ट टाइम खेल रहा हूँ। और पहले तो थैंक यू बोलूँगा बापू दा का, जिन्होंने मुझे मतलब खेलने का मौका दिया उनकी टीम से। और टीम का माहौल हमारा तो बहुत अच्छा था स्टार्ट टू एंड। बट ठीक है, एक टीम हारता है एक टीम जीतता है, कोई नहीं। हम लोग अगले साल जीतने का प्रयत्न करेंगे। ये टूर्नामेंट के बारे में पहले हम मतलब मुझे पता चला था कि मैच पे, बट जब खेला इस मतलब टर्फ विकेट पे तो अच्छा लगा खेल के। और एज अ स्पिनर तो ऑलवेज अच्छा ही फील किया मैंने इधर पे खेल के। और हमारे टीम में हर एक कोई मतलब सपोर्टिव थे, तो वो बहुत अच्छा लगा। पहले मैच में 3 विकेट आपने चटकाए थे, तो वहां से स्टार्ट हुआ। अब 11 विकेट आपके नाम पर है और ये खूबसूरत ट्रॉफी आपके हाथ में, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है। मतलब मैन ऑफ द सीरीज एज अ बॉलर, मतलब 11 विकेट लेते हुए तो बहुत अच्छा लगा। बट ये टूर्नामेंट मतलब हम जीतना चाहिए था, वो नहीं हुआ। कोई नहीं, वो मलाल रहेगा मन में। पवन तलब में वापस आना चाहेंगे अगले सीजन में? जरूर जरूर, कुल ये भी आना चाहेंगे, सब लोग आना चाह रहे हैं। सत्यम चौधरी के लिए जोरदार तालियां। 11 विकेट बाद के शानदार प्रदर्शन। या स्पर्धेचा उपविजेता ठरलेला संघ, जरा अतिशय जबरदस्त खेळ केली होती। गेल्या वर्षीचा विजेता ठरलेला संघ होता आणि यावर्षी मात्र थोडासा विजयाने त्यांना हुलकावणी दिलेली आहे। आणि तरी सुद्धा उपविजेता संघ म्हणून त्यांनी हा सन्मान, हा किताब पटकावलेला आहे। त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी आदरणीय शेखर निकम सर आणि सन्माननीय धीरज जाधव सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या संघाला सन्मानित करायचं आहे। आणि चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्व शिलेदार, सर्व पदाधिकारी सदस्यांना विनंती आहे की आपण देखील जवळ यायचं आहे। आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला संघ प्रदीप स्पोर्ट्स, या संघासाठी जोरदार टाळ्या होत्या। प्रदीप स्पोर्ट्स यांनी अतिशय जबरदस्त खेळी करून अंतिम सामन्यामध्ये धडक मारली आणि कैसा लग रहा है? ये तगड़ा बज रहा है। डिफेंडिंग चैंपियन टीम, आप पहले सीजन में अच्छा प्रदर्शन, इस सीजन में सेमीफाइनल तक बहुत अच्छा प्रदर्शन। लेकिन यहाँ जैसे कि मैंने सर्व पदाधिकारी आपल्या क्रिकेट असोसिएशनचे सर्वांनी कृपया मंचावरती यायचं आहे। सर्व पदाधिकारी, सर्व शिलेदार सदस्य। प्रशांतजी, सत्यम चौधरीला थोडंसं धोका होतं, म्हणजे मॅन ऑफ द सीरीज त्याला मिळाले पण चॅम्पियन झाले। तुझ्या भावना काय? सर्वप्रथम म्हणजे मी चिपळूण तालुका क्रिकेट कमिटीचं धन्यवाद म्हणतो की त्यांनी एवढी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली। आणि खास करून म्हणजे सचिन सरांचं आम्ही थँक्यू बोलतो त्यांना, कारण ते वेळोवेळी आमच्या संघाला मदत करतात किंवा दरवेळी कॉन्टॅक्ट आमच्याशी करतात, त्यामुळे पहिले त्यांना थँक्यू बोलीन। आणि बाकी ही टुर्नामेंटचं बोलायचं झालं तर खूप चांगला हा उपक्रम राबवलाय चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशननी। आम्ही थँकफुल आहोत त्यांचे पण की त्यांनी आम्हाला इथे खेळायला बोलवलं। मॅच बद्दल काय सांगते? ज्यामध्ये फायनलचा मॅच होता, अपेक्षा तुमच्याकडे प्रचंड होत्या। विकेट एकदम इक्वल होती दोघांसाठी, बॉलिंग बॅटिंगसाठी। आम्हाला पण ते रन व्हायला पाहिजे होते। आमच्या बॅट्समननी थोडी घाई केली, एक छोटी छोटी पार्टनरशिप करत आलो असतो तरी आधीच मॅच संपली असती। आमच्या बॅट्समननी थोडंसं प्रेशर घेतलं फायनलचं, लवकर रन बनवायला गेले आणि त्याच्यामध्ये विकेट दिल्या। टीम, एकूण टीम 11 जणांची टीम किंवा 14 जणांचा तुमचा स्क्वॉड होता, त्यापैकी जर काही चांगले मोमेंट असतील, काही चांगले परफॉर्मन्स असतील, तर असं एखाद्या कोणत्या 2-3 खेळाडूंचं तुम्ही नावं घेऊ शकता ज्यांनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली? आता सत्यम झाला, त्याच्यानंतर हृदयनी चांगली हे केली,
दोन्ही फास्ट बॉलर पेअरना पण आम्ही बोलतो की या विगरी विकेटवरती चांगला त्यांनी पण स्पेल केला थ्रू आउट टुर्नामेंट. एका वैयक्तिक मॅचचं बोलत नाही पण पूर्ण टुर्नामेंटमध्ये चांगला परफॉर्मन्स केला. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आमचे टीम युनिट होतं, कोणी खराब केलं कोणी चांगले केले तरी एकत्र खेळण्याचं जे स्पिरिट होतं ते चांगलं. ती पुन्हा एकदा येणार तिसऱ्या पर्वा करता. नेक्स्ट इयर जरूर येणार. या वर्षी रनरअप झाले, पुढच्या वर्षी चॅम्पियन. पाहते अभिषेक कातूब निश्चितच संघाचा नायक. आणि अभिषेक आपल्या रत्नागिरीत एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. हिंदी बोलत होतो खरं तर. अभिषेक मला म्हणाला तू मराठी बोल, कारण तो इथला आहे, रत्नागिरीत आहे, रत्नागिरीचा खेळाडू. टाळ्यांचा गजर आपण अभिषेकसाठी करूया. धन्यवाद. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्यांना विनंती की कृपया आपण मंचावरती या. सर्व पदाधिकारी आपण कृपया मंचावरती या. हे अंतिम क्षण आहेत आणि हे अंतिम क्षण तुम्हाला सर्वांसाठी ऊर्जादायी आहेत, ऊर्जा प्रदान करणारे आहेत. त्यामुळे सर्वांनी इथे काय यायचं आहे. आपण या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ जो आहे त्याला सन्मानित करणार आहोत. आणि हा सन्मान आदरणीय शेखर निकम सर, पूजा निकम मॅडम, त्याचबरोबर धीरज जाधव सर यांच्या शुभास्ते हा सन्मान केला जाईल. हे बक्षीस जे आहे अंतिम विजेता ठरलेला संघ आहे त्याला आपण जोरदार टाळी त्याचं आपण याकडे स्वागत करणार आहोत. आणि तो संघ आहे आणि हे बक्षीस आपण पाहतो की 2 लाख रुपयाचं बक्षीस आणि एक आकर्षक चषक त्यांना प्रदान केलं जात आहे. या स्पर्धेमध्ये लखपती बनवणारी ही स्पर्धा होती आणि ही स्पर्धा अजित अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. तुमच्या कोचचं देखील अभिनंदन असेल. अप्रतिम कामगिरी केलंय, पहिल्यांदा जिंकलाय, त्याबद्दल काय सांगशील? आपने ये टूर्नामेंट जीता, चैंपियन बने हैं और सारे खिलाड़ी एक्साइटेड है, कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा लग रहा है खेल के, मतलब और पहले तो सचिन सर को थैंक यू बोलना जो हम लोग को इधर बुलाए, चांस दिए और बहुत अच्छा लगा खेल के और अच्छा लगता है जीतने के बाद तो। बिल्कुल, आपका प्रदर्शन भी बहुत बढ़िया था. कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, 4 विकेट आपने झटकाए और बल्लेबाजी में कंट्रीब्यूशन दिया और आपको बेस्ट बैटर का बेस्ट गेंदबाज का भी अवार्ड मिला है. बहुत ही बढ़िया गेंदबाजी आपने की. विकेट तो स्पिनर के लिए था, हम लोग का प्लान वही था कि मतलब जितना सके कम से कम रोकने का, और स्पिनर को हम लोग इसके लिए यूज करे थे, स्पिनर के लिए था. तो एंजॉय किया टूर्नामेंट? हाँ, एंजॉय किया, बहुत अच्छा लगा. अजित यादव टीम के कप्तान, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन आपका रहा. धीरज जाधव सर, पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही शब्द दिलेला आहे.